हाय, मी कल्पना तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. घरातले दोन साधे पदार्थ चणे आणि गूळ, पण याचपासून आज असा पदार्थ बनतोय जो चवदार तर आहेच, पण शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. शेवटपर्यंत नक्की बघा. आता हे दोन पदार्थ वेगळे आहेत. चणे वेगळे आहेत, गूळ वेगळा आहे. पण चणे खाऊन खाऊन असे कितीतरी आपण खाणार. रोज जरी चणे खाण्याचा पहिला फायदा म्हणजे ताकद वाढते शरीरातली. आणि गूळ म्हटलं तर शरीरासाठी खूप फायदे आहे. तर असं आपण ह्या दोन्हींचं मिश्रण करून अगदी छान, जो एकदा केला की तुम्ही अगदी महिना 15 दिवस आरामात खाऊ शकता. आणि लहान मोठ्या सकट ही रेसिपी सगळ्यांना आवडते. तर इथे मी 1 वाटी चणे घेतलेले आहेत आणि 1 वाटी गूळ घेतलेला आहे. गूळ खिसून, कापून किंवा फोडूनसुद्धा घेऊ शकता. तर किंवा जर पावडर वापरली तरीसुद्धा चालेल. तर इथे आपले चणे जर कुरकुरीत असतील तर भाजून घेण्याची गरज पडत नाही, पण खूप नरम झालेले असतील तर तुम्ही भाजून घेऊ शकता. आता इथे कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये 1 ते 1.5 चम्मच तूप टाकलेलं आहे. तूप छान असं गरम झालं की तर इथे 1 वाटी आपण जो गूळ घेतलेला आहे तो मी काही फोडूनही घेतला आणि काही फोडून म्हणजे असं चाकूने कापूनसुद्धा घेतलेला आहे आणि काही गूळ फोडूनसुद्धा घेतलेला आहे. तर आता हा गूळ पूर्ण आपल्याला तुपामध्ये मेल्ट करून घ्यायचा आहे. जे काही खडे आहेत ते त्याच्यामध्ये राहिले नाही पाहिजे. आता इथे जर तुम्हाला तूप आवडत नसेल किंवा जर कोणी तूप खात नसेल तर इथे तुम्ही पाण्याचासुद्धा वापर करू शकता. अगदी 2 ते 3 चम्मच पाणी टाकायचं, त्याच्यामध्ये गूळ टाकायचा आणि हा गूळ आहे ना तो पूर्ण मेल्ट करून घ्यायचा. आणि सुरुवातीला जर पाणी वापरलं तर नंतर वापरायचं असेल किंवा विसरला चुकून तर नंतरसुद्धा तुम्ही 1 ते 1.5 चम्मच गूळ टाकू शकता जेव्हा आपण चाचणी करतो. आता हा गूळ पूर्ण मेल्ट करून घ्यायचा. जे काही असे खडे वगैरे आहेत ते राहता कामा नये. तुम्ही बघू शकता छान असा आपला गूळ बऱ्यापैकी वितळलेला आहे. ह्याच प्रकारे छान अशी आपल्याला चाचणी करून घ्यायची आहे. आता गुळाची चाचणी करायची म्हटलं की खूप सोपी असते. तर चला बघूया. आता इथे आपला गूळ पूर्ण मेल्ट झालेला आहे. तुम्ही बघू शकता छान असे खडे वगैरे काहीच राहिलेलं नाही आहे. आता इथे बघा 1 वाटी घेतली, त्याच्यामध्ये गूळ घेतला. आता गूळ जर खूप असा चिवट आहे, जर असं म्हणजे कडकन असा तुटला नाही तर समजून जायचं की आपली चाचणी तयार झालेली नाही. जी तार खूप जास्त म्हणजे जर जाड असेल खूप जाड असेल गोळी आणि ती तुटत नसेल तर शक्यतो जेव्हा अशी पातळ तार पडते ती पटकन तुटते जेव्हा आपली चाचणी तयार होते. पण जेव्हा चाचणी तयार होत नाही तेव्हा तो गूळ जितका आपण तोडायला जातो तेव्हा ताणला जातो, तुटत नाही. त्या प्रकारे तुम्ही ओळखून घ्यायचं. आता मी 1दा-2दा बघितलं, पण तसं चाचणी काही आपली गुळाची आलेली नाही आहे. कारण तोडताना गूळ चिवटसारखा म्हणजे ताणला जातो, पटकन असं तुटत नाही. आणि जरी आपण गुळाची चाचणी चेक करताना आपला गॅस ऑन असतो, त्यामुळे आता परत एकदा आपण चेक करूया. तर इथे आपली चाचणी व्यवस्थित अशी तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही व्यवस्थित पटकन असा गूळ तुटला जातो, जो ताणला जात नाही, जसं पहिल्यांदा होत होतं. तर इथे आपण आता गॅस बंद करूया आणि जे चणे घेतलेले आहेत, चण्याची वरची साल आहे ती पूर्णपणे काढून घेऊ शकता. कारण तशीच जर ठेवली तर ते लाडवामध्ये जेव्हा आपण लाडू करतो तेव्हा ते व्यवस्थित असं म्हणजे साल निघून जाते. त्यामुळे शक्यतो आपण पहिल्यांदाच साल काढून घ्यायची. त्यामुळे आता हे सगळं मिश्रण एकजीव करून घेऊया. आता तुम्ही ह्याची चिक्कीसुद्धा करू शकता. जसं मिश्रण आहे तसंच मस्त ताटामध्ये ओतून घ्यायचं, थोडंसं थापायचं आणि मस्त अशी खूप अशी म्हणजे जर नसेल होत आपली व्यवस्थित म्हणजे चौकोनी वगैरे ज्या हव्या त्या आकारामध्ये, पण अगदी छान अशी प्लेटवर ओतून घ्यायची आणि छान तुकडे तुकडे पाडून घ्यायचे, भरणीत भरून ठेवायचे, हवे तेव्हा तुम्ही खाऊ शकता. तर ह्या प्रकारे मस्त अशी जर आपली व्यवस्थित हे मिश्रण तयार झालेलं आहे. तर मिश्रण ओतण्याआधी मी एका प्लेटला थोडंसं तूप लावून घेतलं, जेणेकरून हे मिश्रण ओतल्यानंतर आपल्या प्लेटला चिकटणार नाही. आता इथे मिश्रण आपण हे ओतून घेऊया. आता मी गॅस
जेव्हा आपल्या ज्या गुळाला चासणी आली होती ना, तेव्हाच गॅस बंद केला. त्याच्यामुळे पुन्हा गॅस ऑन नाही केला. जसं आपण हे मिक्स केलं आणि आपल्या प्लेटमध्ये ओतून घ्यायचं. आता ही जी प्रोसेस आहे ना, ती थोडी फास्ट करायची. थोडंसं गरम आहे, थोडेसे चटके लागतात हाताला, पण शक्यतो थोडेसे थंड पाण्यामध्ये हात बुडवून आपण हे व्यवस्थित करायचं. कारण ह्याला खूप जास्त असा वेळ लागत नाही आणि जरी मिश्रण थंड झालं तुम्ही गरम करून ते करू शकता. जर प्रमाण जास्त असेल तर तुम्ही बघू शकता छान असं खूप जास्त आपल्याला हे लाडू वळायला टाईम लागत नाही. पटकन असे लाडू होतात. तुम्ही मोठ्या आकारात, छोट्या आकारात, हव्या त्या आकारात तुम्ही लाडू करू शकता. पण ह्याचे लाडू ना छोट्या आकारातले आहेत ना, ते खूप छान दिसतात. दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसतात. त्यामुळे आणि काय करायचं, एक चम्मच असं मिश्रण घ्यायचं, थोडंसं प्रेस करायचं की त्याचा लगेच लाडू तयार होतो. त्यामुळे खूप जास्त अशी काही मेहनत लागत नाही. तर ह्याच प्रकारे मी सगळे लाडू तयार करून घेते आणि शेवटचा लाडूसुद्धा बघा मस्त आपला तयार झालेला आहे आणि ताटाला तूप लावल्यामुळे थोडंही मिश्रण चिकटलेलं नाही. ह्या प्रकारे मी इथे सगळे लाडू तयार करून घेतलेले आहेत. तर इथे आपले मस्तपैकी गूळ आणि चण्याचे लाडू तयार झालेले आहेत. अगदी झटपट तयार होतात. करायलासुद्धा अगदी विचारात आहे तोपर्यंत ही कृती करून होते आणि बनवायलासुद्धा खूप सोपे आहेत. आणि असे आपण चणे खाऊन किती खाणार बरं. अगदी चणे एक चम्मच जरी खाल्ले तरी खूप होतात. त्यापेक्षा आपण 1-2 लाडू सहज खाऊ शकतो. आणि चण्यामुळे ताकद वाढते. गुळामुळे शरीरात थंडावा निर्माण राहतो किंवा गूळ खाण्याचे बरेचसे फायदे आहेत. कारण गूळ म्हटलं की शरीरासाठी अगदी फायदेमंद आहे. त्यामुळे नक्की रेसिपी बघा आणि तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि जे काही आपल्या घरात असतं त्यापासून आपण रेसिपी तयार करत असतो. तुम्हाला जर हे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्ही आपले व्हिडिओ कोणत्या गावातून बघता, कोणत्या शहरातून बघता हे कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी करताना जर काहीही अडचण आली तर कमेंट करून नक्की विचारा. तर असंच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत जी नेहमीप्रमाणे साधी आणि सोपी असेल. तोपर्यंत बाय.